हाय, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं। चला म्हणलं 4-5 दिवस झाले व्हिडिओच नव्हता टाकलेला बरं का। म्हणजे लेकरांच्या दाढी दुखू राहिल्या त्याच्या टेन्शन मी व्हिडिओ काढायला सुद्धा आहे ना इच्छा होत नव्हती। म्हणलं चला आज बाहेर आलो होतो आम्ही, म्हणजे मी आणि ते पण आलेले इकडे होता का नाही हो, आम्हाला कशाला तुमची गाडी, आम्हाला हाय गरीबाची आपली इडी वाकडी नाही। आणि इकडे आम्ही राथ्याला आलो होतो बरं का। राथ्याचं वातावरण बघा, सगळ्या बिल्डिंगी, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी। आपल्या खेड्यामध्ये असं वातावरण नसतं, त्याच्यामुळं अशा वातावरणाची सवय नसती। आम्ही आलो होतो राथ्याच्या स्टेट बँकेमध्ये, म्हणजे मला ते दर महिन्याला जे अपंगाचे पैसे भेटतात का ते काढण्यासाठी आलो होतं बरं का। आणि व्हिडिओ काढायचा होता, दाजी ना इथं उभे राहिले होते आणि मला म्हणत होते असं मज्जा कर की दाजींनी गाडी घेतली अशी मज्जा कर म्हणे। तेवढ्यात गाडीचा मालक आला गाडीचा मालक म्हणतो आमची गाडी जाताना घेऊन चला बंद करा, पुढं काढू आता बाकीचा व्हिडिओ। बंदच करून टाका ना। तुम्हाला बरेच दिवसाचे ना इथं राहत्याच्या तहसील कचेरीला जे झाडं आहेत ना ते दाखवायचे होते बरं का। वडाचे झाडं येतं, इतके मोठे मोठे झाडं आहे ना, कोणालाच सांगता येणार नाही हे झाडं आहे ना किती वर्षाचे। त्याची जी पारंबी असते ना ती पारंबी खाली जाऊन त्याला डायरेक्ट असं वडाचं झाड झालेलं आहे बरं का। आता ते बघा, त्या पारंब्या आहे ना त्या अशा खाली आलेल्या आहे बरं का, आणि त्याला झाडं फुटलेले। मला बरेच दिवसाचा व्हिडिओ करायचा होता। हा, हे तर किती झाड आहे बघा। पुढं पण आहे, पण पुढं माणसं उभे। ही पारंबी दाखवते ना तहसील कचेरीच्या इथे बरं का हे वडाचे झाडं। इतके जाड खोड आहेत ना याचे, माणसाच्या 3 माणसाच्या हाताला हात जरी बांधले ना तरी त्याच्या कवळीत मारणार नाही, एवढे जाड जाड खोड येतं म्हणजे त्याचे। हवं या पारंबीला असे झाडं फुटलेले डायरेक्ट। ढांटड्यान। आणि हे राहत्याचं एरिया आहे बरं का। इथं तहसील कचेरी लय गर्दी असते, पुढं आहे तहसील कचेरी, म्हणजे पुढं म्हणजे लय बी पुढं नाही। थांबा ना, लगेच निघाली, थांबा ना। आता आम्ही इथून बँकेतलं काम झालं, इथालचं काम नाही झालं बरं का। राहत्याच्या तहसील कचेरीमध्ये आलो होतो, ते काम नाही झालं। आता शिर्डी रोडला जायचं आहे आणि तिकडं मला भांडे घ्यायचे तर ते शूट करेन। काय हो, गाडी घेतली होती ना ती मला तुम्ही जानूच्या पप्पांनी ती गाडी घेतली बरं का, आम्हाला घेतली ना। हां, ही 4 व्हीलर घ्या, ही 2 व्हीलर इथं झाडाखाली लावून द्या। इकडं बघा, येतात ना शिर्डीला। चला मग, चला करा बंद। नॉनस्टिकचे तवे आणि कढई घ्यायची होती। आम्ही इथून आहे ना साईबाबाचं मंदिर शिर्डीचं आहे ना फक्त अर्धा किलोमीटर आहे बरं का। त्याच्यात पण पाऊस आला म्हणून थांबलोय। हो का, शिर्डीला हा रोड जातो इकडून। आणि इथून फक्त शिर्डी साईबाबा अर्धा किलोमीटर अंतर आहे। पण लय पाऊस आला, लय पाऊस आला। आम्ही त्या तिथं एक आजीच्या घरात आहे ना, म्हणजे झोपडी आहे याच्या पलीकडून, तिथं थांबलो। पण ती आजी एवढी बडबड करायला लागली ना, परत तिथं आहे ना बांबूच्या झाडाखाली येऊन थांबलो। मला लय दिवसाची आहे ना लोखंडाची कढई आणि तवे घ्यायचे होते, म्हणून म्हणलं चला शिर्डीच्या रोडला भेटत यांना, कसं तरी बळजबरी आणलं। पण ना शिर्डीच्या रोडला तवे भेटले ना, कढई भेटली ना, काही भेटली। इतक्या लांब राहत्यातून उगाचच आलो, ते मला लय खवळू राहिले तर। म्हातारीने एवढी बडबड केली, तिच्या झोपडीमध्ये गेलो होतो आम्ही, पाऊस येत होता म्हणून। लय पाऊस आलता आधी, पण मोकार बडबड करून घेतली बरं का। या झाडाच्या पलीकडून आहे ना सफर होतं। आणि शिर्डी हायवे बघा, इथून साईबाबाचं मंदिर फक्त अर्धा किलोमीटर आहे, पण हे येत नाहीये। जाऊ द्या, एखाद्या दिवशी मी परत येईन तेव्हा तुम्हाला तिथलचा व्हिडिओ काढून दाखवून व्यवस्थित। एकदा दवाखान्याच्या टायमाला काढला होता, पण तेव्हा बराबर आला नव्हता। एवढ्या जवळ साईबाबाला येऊन जायला भेटत नाहीये। चलो स्टॉप करीत व्हिडिओ काढणार आहे। तिकडे नाही पाऊस, इकडे शेवटी फिरून आहे ना आपण इथं राथ्याला आहे ना भांड्याच्या दुकानामध्ये नॉनस्टिकचा तवा घ्यायला आलोय बरं का। आणि आज गुरुवार असल्यामुळं राथ्याचा बाजार बघा। इथं वीरभद्र मंदिर आहे बरं का राथ्यातलं।
कपड्याच्या दुकानात, खाऊच्या दुकानात. चला दुसऱ्या दुकानात बघू, असला तर ठीक, नसलं तर राहिलं. या पोरांमुळे आहे ना नॉनस्टिकचा तवा घ्यायला एवढं फिरावं लागलं, बार शिर्डीपर्यंत जावं लागलं, तिकडं नाही भेटलं. म्हणलं चला आता राथ्याला बघू. आम्हाला यायचं असलं ना काही खरेदीला तर राहता, नाही तर श्रामपूरला यावं लागतं. मंदिराचं काम चालू आहे बरं का अजून वाटतं. तसं तर मंदिर आतून खूप मोठं आहे. हो, नॉनस्टिकचा तवा आहे का? मग ते कॅमेऱ्यावर बोट नका नीट धरा ना, खाली बरं. काही खरं नाही तुमचं, मोठे कॅमेरामॅन. ओरिजिनल मधून नाही आहे, ओरिजिनल नॉनस्टिक असं वेगळंच असतं थोडंसं, असं खरबुड असतं थोडंसं. बंद करा. राथ्यावरून शिर्डीवरून भटकून 4 वाजता आलो. गेलो होतो 12ला गेलो ना. एवढं भटकून शेवटी जी जिन्नस पाहिजे नव्हती ना, मनामध्ये होती ना, ती आखर शेवटी नाहीच भेटली. नॉनस्टिकचा तवा दुसरीकडे दुकानात विचारायला गेलो का 800-900 रुपये सांगायचे. त्याच्यामुळे ना नको म्हणलं, नंतरच्या खेपेला घ्यावा. आणि म्हणजे मनातली इच्छा नाहीच पूर्ण झाली, त्याच्यामुळे माझं मन लय नाराज आहे. इथं पोरांना वडापाव आणले खायला. आणि रात्याचा बाजार होता ना, बाजारामधून ह्या गुलाबच्या सेंटच्या अगरबत्त्या आणल्या, गुलाबच्या सेंटची धूप आणली, सगळं काही देवाला आणलं. आणि ना कोथिंबीरची जोडी बघा किती स्वस्त झाली. उन्हाळ्यामध्ये एवढीच कोथिंबीर ही 50 ते 60 रुपयाची असती, आणि आता 10-10 रुपयाला एवढी कोथिंबीरची जोडी. आणि आमच्या इथं जर घ्यायला गेलं ना कोथिंबीर, हे कोथिंबीरचे 3 भाग करते तो, आणि मग ती 10 रुपयाला जोडी देते. त्याच्यामुळे म्हणलं रात्याला गेल्यासारखी कोथिंबीर घ्यावा, म्हणलं जाऊ दे मग आपल्या तिथं लय महाग. आणि हे देवाला काय म्हणते तो त्याला, गुलाब अत्तर आणलं गुलाबाचं बरं का, मला काहीच आणलं. आणि जानूबाईला घरात कांगवा नव्हता, सकाळी डोकं इचरायला एक कांगवा घेतला. आणि जानूबाईला उद्या पंचमी असल्यामुळं मेहंदीचा कोन आणि नेल पेंटची बाटली घेतली. तरी तिला घ्यायचं होतं बरं का अजून, आणि मला याच्यामध्ये 2 क्लिप आहे आणि टिकल्याचे डब्बे आहे, अजून घ्यायचं होतं. पण पाऊस आल्यामुळे ना यांची लय घाई नुसती घेण्याची घाई करत होती. वैताग आला नुसता. कुठं एक तर जात नाही फिरायला, इकडून तिकडून गेलं का काही मनासारखं होत नाही. आणि हा जेव्हा आपलं सापराचं घर होतं का, तेव्हा म्हणजे हा फोटो मी तुम्हाला दाखवते ओपनिंग करून. फोटो होता, पण जेव्हा हे घर बांधलं का, त्या बांधकामाच्या टायमाला तो फोटो आहे ना काच असल्यामुळे फुटून गेला आणि फेकून नाही दिला. तेव्हापासून फोटो नव्हता घरात. तर आता हे फोटो घ्यायची फक्त एक मनासारखी इच्छा पूर्ण झाली, सावता महाराजचा फोटो घेण्याची. किती चिकट टेप लावले होते बाबांनी, है ना. श्रामपूरला याच्यापेक्षा भारी भेटला असता, पण चला जागा म्हणलं. व ते जवळ पैसे, आणि पैसे बी कसले होते, जे अपंगांना सरकारतर्फे 1,500 रुपये महिना भेटत नाही का, ते पैसे 3,000 आलेले होते. आता त्याच्यातून हे असे तसे नासले 400-500 रुपये. बाकीच्या पैशाचं गॅसची टाकी आणि गव्हाचा कट्टा होईल का तेवढ्यात? गव्हाचा कट्टा केवढ्याला आहे काय माहिती. काय चिकट टिप लावलाय गो बाबानी, मग तर चिकट टिप लावलाय. मनासारखा भेटला, पण माझ्या मनासारखा भेटला मला फोटो. आज लय फिरलो पण या डावानी. ज्याला सांग नव्हती त्यांना म्हणलं चला जेवढं घ्यायचंय ना तेवढं म्हणजे घ्यायला फिरू म्हणलं. अरे कागदा निघ ना बाबा. आणि हा सावता महाराजचा फोटो मला लय आवडला बरं का, लय म्हणजे लय आवडला. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का की फोटो छान दिसतोय का नाही दिसतोय. मला तर लय आवडला बाबा, लय दिवसाची घ्यायची इच्छा होती. दिसत नाही का?
सावता महाराज आणि हे कोण आहे, हे ज्ञानेश्वर महाराज, हे कोण आहे काय माहिती. चला, आणि प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान वाटला पाहिजे बरं का, असंच काही नाही की. आणि आपल्या आपल्या समाजाचे संत हे घरामध्ये त्यांचा फोटो असलाच पाहिजे ना, असं मला वाटतं बरं का. बाकीच्यांना काय वाटतं काही नाही. सगळ्या याच्यामध्ये मला फक्त फोटो आवडला. मनासारखी शॉपिंग झाली फक्त फोटोची. आणि नॉनस्टिकचा तवा नाही घेतला, त्याच्यामुळं माझं मन लय वाईट आहे, ते लय नाराज आहे, वाईटच हालत खवडामध्ये. बरं चला, बाय सगळ्यांना. आणि कमेंट करून सांगा बरं का फोटो कसा वाटला कसा नाही.